भारतीय हवामान खात्यानं आज सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगर पुढचे 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा महानगरपालिकेला दिलेला आहे। तर या पार्श्वभूमीवर सगळ्या नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी, आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणं टाळावं। आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातल्या 1916 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा। कोणतीही अतिप्रसंग ओढवला असेल तर या नंबरवर या क्रमांकावर संपर्क साधावा। क्रमांक पुन्हा सांगते 1916। आपल्यासोबत प्रतीक्षा बनसोडे जोडल्या गेलेल्या आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रतीक्षा, पाहत असून ती सकाळपासूनच पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे, परंतु आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, रायगड, रत्नागिरी, पनवेल, नवी मुंबई, ठाणे म्हणजे मुंबईसह मुंबई उपनगर, मुंबईच्या आजूबाजूला असणारे जिल्हे रायगड, रत्नागिरी असेल या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे, रायगडचा समावेश आहे, सोबतच ठाण्याचा समावेश आहे, पालघर असेल आणि यासह मुंबई आणि मुंबई उपनगरात जे आहे ते रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे येणारे 3 ते 4 तास प्रत्येक मुंबईकरांसाठी आणि हे आजूबाजूचे जिल्हे आहेत रायगड, रत्नागिरी तेथील नागरिकांसाठी अति महत्त्वाचे आहेत, कारण त्या काळातच पावसाची जी रिपरिप आहे ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। मृगा, नक्कीच प्रतीक्षा, आपण पाहू शकतोय कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी आता प्रशासन सुद्धा कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।